एक महत्त्वाची घडामोड आहे। मंत्री अदिती तटकरे 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत। तर पालकमंत्र्यांची ही यादी नाहीये, तर ध्वजारोहण कोण करणार याची ही यादी आहे, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे। मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी अदितीताई तटकरेंची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती। याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही। आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरतशेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे, परंतु याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात। मला वाटतं की तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहे। त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी।